नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मध्ये आपण पोलीस भरती 2024 पद पोलीस शिपाई टेस्ट सिरीज 6 यामध्ये आपण सादर करणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला आहे असं मित्रांनो, सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कोणाचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो? सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कोणाचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, बरेच परीक्षेमध्ये रिपीट झालेलं आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कविता राऊत, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, मालगुडी डेज हा प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मालगुडी डेज ह्या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे R.K. नारायण, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विलासराव साळुंके यांना पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून ओळखले जाते, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, रवींद्रनाथ टागोर आणि सर या पदवीचा त्याग कोणत्या कारणामुळे केलेला आहे? रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग कोणत्या कारणामुळे केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे फ्रान्स या ठिकाणी इंटरपोलचे मुख्यालय आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम कधी सुरुवात करण्यात आलेली आहे? महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम कधी सुरू करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 15 ऑगस्ट 2007 रोजी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, याला पण तुम्ही नोट करून घेणे. एक आपला प्रश्न हे उत्तर योग्य आहे. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 8 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राज्यपाल हे जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक करतात, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, आरोग्य हक्क कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? आरोग्य हक्क कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राजस्थान हे आरोग्य हक्क कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य म्हणजे राजस्थान ठरलेले आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, जलीकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? जलीकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे तामिळनाडू, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दिल्ली या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे प्रस्तावना, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा किताब कोणी मिळवलेला आहे? पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा किताब कोणी मिळवलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे प्रतीक्षा बांगडी हिने महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पहिला मिळालेला आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना डॅश साली करण्यात आलेली आहे? राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना डॅश साली करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1953 रोजी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक डॅशमध्ये पार पडलेली आहे? भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक डॅशमध्ये पार पडलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1952 साली भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडलेली आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, स्वामी ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? स्वामी ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे?
ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रणजित देसाई यांनी स्वामी ही कादंबरी लिहिलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, चीन देशाची राजधानी कोणती आहे? चीन या देशाची राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बीजिंग. ही बीजिंग म्हणजे चीन या देशाची राजधानी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, जातक कथा कोणाच्या जीवनावर आधारित आहे? जातक कथा कोणाच्या जीवनावर आधारित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावर जातक कथा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, जागतिक रेबीज दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? जागतिक रेबीज दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 28 सप्टेंबर या दिवशी जागतिक रेबीज दिन साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम कोणत्या ठिकाणी आहे? आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पवनार या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, देशातील पहिली अणुविद्युत प्रकल्प डॅडॅश येथे आहे. देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प डॅडॅश येथे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तारापूर या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, गुगल पे सुविधा बंद करण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतलेला आहे? गुगल पे सुविधा बंद करण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अमेरिका देशाने गुगल पे बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव धुमाळवाडी हे कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव धुमाळवाडी हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सातारा या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, भारतात 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. भारतात 28 फेब्रुवारी हा कोणता राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चैत्राम पवार यांना महाराष्ट्र शासनाचा वनभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर डॅश ताऱ्यांचे चिन्ह आहे. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर डॅश ताऱ्यांचे चिन्ह आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पंचकोनी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, खालीलपैकी कोणते न्यायालय महाराष्ट्रातील ई प्रणाली सुरू करणारे पहिले न्यायालय ठरलेले आहे? खालीलपैकी कोणते न्यायालय महाराष्ट्रातील ई प्रणाली सुरू करणारे पहिले न्यायालय ठरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तुळजापूर न्यायालय. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, 100% विद्युतीकरण रेल्वे नेटवर्क करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे? 100% विद्युतीकरण रेल्वे नेटवर्क करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गुजरात. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हरियाणा. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, मिस वर्ल्ड 2024 स्पर्धा कोणत्या देशात होत आहे? मिस वर्ल्ड 2024 ही स्पर्धा कोणत्या देशात होत आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भारत या देशामध्ये होत आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणाला संसद महारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणाला संसद महारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सुप्रिया सुळे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, NH3 हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो? NH3 हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुंबई ते आग्रा या शहरांना जोडतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गायक कोण आहेत? गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गायक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे शाहीर साबळे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखी दिसते ती जागा डॅश. जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखी दिसते ती जागा म्हणजे डॅश. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे क्षितिज.
क्षितिज हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, मानवी शरीरामध्ये हाडे जोडणारी उती म्हणजे डॅडॅश होय. मानवी शरीरामध्ये हाडे जोडणारी उती म्हणजे डॅडॅश होय. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अस्थिबंध. काय मित्रांनो, अस्थिबंध हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नरेंद्र जाधव हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, खालीलपैकी कोणाची राष्ट्रपती पदावर बिनविरोध निवड झाली होती? खालीलपैकी कोणाची राष्ट्रपती पदावर बिनविरोध निवड झालेली होती? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर नीलम संजीव रेड्डी यांची राष्ट्रपती पदावर बिनविरोध निवड झाली होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे NDA ही संस्था कुठे आहे? राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पुणे या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, एखाद्याची वकिली करणे म्हणजे काय? एखाद्याची वकिली करणे म्हणजे नेमके काय असते मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बाजू घेणे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, हिंदी केसरी विजेता 2023 कोण बनलेला आहे? हिंद केसरी विजेता 2023 कोण बनलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अभिजित कटके हा हिंद केसरी 2023चा विजेता ठरलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती असते? युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 46% असते. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.